नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलोय. तर आपला काल झाला होता तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि काल होती पौर्णिमा, त्याच्यात काल होती दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या मार्गशीर्ष महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये, की मी काय-काय सेवा केल्या हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर बघा मी गुरुचरित्र पठण करत होतो. मी पारायणाला यावर्षी बसलो नाही कारण काही कारणामुळे मला पारायण करता आलं नाही. पण मी म्हणजे तो दिवस वाया जाऊ नये किंवा काहीतरी छान सेवा व्हाव्यात, तर म्हणून मी 14वा आणि 18वा अध्याय पठण केला. तो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे किती महत्त्वाचा असतो 14वा आणि 18वा अध्याय. जर तुम्हाला अख्खं पूर्ण जे अखंड गुरुचरित्र आहे त्याचं पारायण करता नाही आलं, तर दत्त जयंती, स्वामी समर्थांचा आपला माऊलींचा प्रगट दिन किंवा पुण्यतिथी अशा दिवशी मग तुम्ही गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय पठण करू शकता. खूप, खूप, खूप सोप्पा आहे. काही त्यात कठीण शब्द वगैरे नाहीये. तुम्ही सहजगत्या छान पाठ म्हणजे पाठ म्हणण्यापेक्षा तुम्ही छान त्याचं वाचन करू शकता, छान त्याचा पाठ करू शकता. एवढं सोपं आहे. तर ते तुम्ही छान वाचून मग ते मी गुरुचरित्र पठण केलं. त्याच्यानंतर नित्यसेवा केली. त्याच्यानंतर मग आरती घेतली, जी आपण गुरुवारची संध्याकाळी आरती घेतो, ती आरती घेतली. त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेची आरती घेतली आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आता दुसऱ्या दिवशीचा आहे. नैवेद्य वगैरे झाला देवीचा रात्री. त्याच्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, की आता सगळं छान उत्तरपूजा करून घेतोय. तर उत्तरपूजा मी नेहमीच तुमच्या सर्वांसोबत छान-छान काही शेअर केलं उत्तरपूजेमध्ये. पण ह्यावेळेसची पूजा सर्वांना खूप आवडली. त्यासाठी खूप-खूप थँक यू. छान-छान कमेंट आल्या. खूप छान सर्वांनी छान-छान पूजा केली. जे मी वस्त्र दाखवले होते त्यांच्याकडून बऱ्याच जणांनी वस्त्र मागवले आणि त्यांनी पण आजच पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले. तर खूप छान झाली होती सर्वांची पूजा. मी सर्वांचे काही-काही जणांचे फोटोज पाहिले. खूप सुंदर झाली होती पूजा. तर माझी पण पूजा तशी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी सांगितलं, पण आता पुन्हा एकदा सांगा की कशी झाली आहे. तर आता जेव्हा मी देवीचं स्वरूप असं उचलतो ना, तेव्हा खरंच उचलावसं वाटत नाही. एवढं सुंदर देवी आई आपली तयार होते आणि मग तिचं स्वरूप आपणच मांडतो आणि आपल्यालाच उचलावं लागतं. पण काय करणार, जर आता पूजा आहे, तर त्याची उत्तरपूजा ही झालीच पाहिजे किंवा पूर्ण स्वरूप तिकडनं उठलं गेलं पाहिजे. तर आता बघा छान देवीची ती साडीच निघत नव्हती. अशा घट्ट गाठी मी बांधून ठेवल्या होत्या. पण कसं ना कसं करून ते पूर्णपणे छान मस्त निघालं. बघा मी ओलं हळदी-कुंकू लावत नाही ना, म्हणून आपलं ते नीटनेटकं राहतं वस्त्र. सुकं हळदी-कुंकू लावत जा कलशाला. जसं की आता तुम्ही बघितलं छान अशी मस्त दुसऱ्या गुरुवारची आपली उत्तर पूजा झाली आणि काल खरंच खूप छान पूजा झाली. म्हणजे जसं माझ्या डोक्यामध्ये होतं, की मला अनघा दत्त लक्ष्मीचं स्वरूप देवीचं तयार करायचंय. तर अगदी तसं छान स्वरूप तयार केलंय. तर कालच्या व्हिडिओमध्ये मला Instaला पण डीएम्स आले. मी नेहमी तुम्हाला सांगतो, की तुमचे जे काही क्वेशन्स असतील किंवा काही असे पर्सनल जर प्रश्न असतील जे तुम्हाला विचारायचे, तेच तुम्ही मला Instagramवर विचारा. जे तुम्ही अशा पब्लिक स्पेसमध्ये किंवा पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही मला विचारू शकत नाही, तेच प्रश्न मला Instaला करा. बाकीचे सगळे प्रश्न मी YouTubeच्या कमेंट सेक्शनमधून पण करू शकता. पण आय डोंट नो का काही असे मोजकेच 8-9 जण आहेत, की ते लोकं Instaलाच मला डीएम करतात. तर प्लीज कमेंट करा. जर काही पर्सनल असेल तरच तुमचे अनुभव तुम्हाला पर्सनल असतील ते तुम्हाला शेअर करायचे असेल किंवा अनदर काही असेल ते, तर ते तुम्ही मला Instaला मेसेज करून सांगा. सगळंच काही बेसिक क्वेशन्स तुम्ही मला आपल्या YouTubeच्या कमेंट सेक्शनमधून सुद्धा सांगू शकता. तर काय आहे ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. त्यांनी खूप प्रश्न केले मला. तर कालचा मुखवटा पहिला तर महत्त्वाचा कालचा मुखवटा कुठून घेतला? तर आधी याच्यावरती सगळे व्हिडिओ अपलोड आहेत. देवीचे दागिने आता यावर्षी मी कुठून घेतले, त्याच्यानंतर देवीची वस्त्र मी कुठून घेतली, मुखवटे कुठून घेतले. तर हे सगळं आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे. तर तुम्ही अजूनही बघितलं नसेल तर जाऊन बघा. त्याची लिंक मी तुम्हाला सर्वांना डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर आता मी काल जो मुखवटा लावला होता, तो मी सुरव 53 क्रिएशनमधून घेतला होता. खूप सुंदर हा मुखवटा आहे. अगदी कोणालाही आवडेल असा हा मुखवटा आहे. तर मी तो तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो, की तो कसा आहे मुखवटा. कारण काय होतं माहितीये, पूजेत बघणं पूजेत तर तुम्हाला साक्षात देवी दिसेल. पण असं बघण्यात वेगळं आणि पूजेत बघणं वेगळं आहे. तर बघा हा तो मुखवटा आहे. मी ह्या आधी पण तुम्हाला सोना दाखवला होता हा मुखवटा. किती सुंदर आहे बघा. देवीचे डोळे बघा किती छान आहेत. काय होतं माहितीये या मुखवट्यामुळे, असा मुखवटा असेल क्लिअर एकदम, तर मुखवट्या आपली पूजा जी आहे ना तिला एकदम असे छान छान लागतात.
एवढा सुंदर जर तुमच्याकडे मुखवटा असेल, तर तुमची पूजा सुद्धा खूप सुंदर दिसेल. तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी पुन्हा ह्याच म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. डोंट वरी. तर ह्या मुखवटा दादा तू कसा लावलास? सगळ्यात मोठा प्रश्न होता. आता प्लीज आहे ना माझ्या केसांवरती जाऊ नका. आय डोंट नो का असं झालंय. मी आत्ताच मध्यंतरी त्याचं हेअर कट केलं होतं आणि मी जो शॅम्पू यूज करतो, जो मी तुम्हाला आधी सांगितलं होतं सिल्क अँड शाईनसाठी, तो माझा संपलाय. तर म्हणून माझी सध्या केस तशा प्रकारे तुम्हाला दिसत असतील. ओके. त्या गोष्टीकडे इग्नोर करा तुम्ही. तर हा जो मुखवटा आहे ना, तर हा मुखवटा मी अशा प्रकारे बांधला होता. तर सगळ्या मुखवट्याला बघा असे साइडनी 2 होल दिलेले असतात. तसे या मुखवट्याला होल दिले नाहीत. त्या मुखवट्याला फक्त होल कुठे फक्त 3च होल दिले. ते म्हणजे कानांना 2 आणि 1 नाकाला होल. एवढंच दिलंय जे आपण कानातले घालायला आणि देवीला नथ घालायला. बाकीचे इथे असे अडकवायला वगैरे 2 होल दिलेले नाहीत. तर त्यांनी अशी ना एक छान कडी त्याच्यामध्ये त्यांनी दिली आहे. तर ह्या कडीमध्ये आपण काय करायचं, असं जाड थोडासा दारा म्हणजे दोरा जो असतो ना, सॉरी, तो घ्यायचा. काय होतं लागोपाठ खूप शूट्स असतात. मग त्याच्यामध्ये काही वेळेस बोलणं माझं पटकन चुकून जातं. सो ते प्लीज तुम्ही समजून घ्या. तर असं जाड एकदम तो दोरा असतो ना, तो घ्यायचा. आता हा मी जानवं होतं माझ्याकडे दुसरं, तर मी ते घेतलंय. तर हे असं जाड दोरा होता. इथे जी कडी दिलीये, त्या कडीमध्ये तो घालायचा आणि 2 घट्ट नॉट्स बांधून घ्यायचे, म्हणजे गाठी बांधून घ्यायच्या, म्हणजे तो हलणार नाही. देवीकडे बघितलं की असं वाटते की देवी माझ्याकडे बघूनच असते. एवढा सुंदर मुखवटा आहे तो. तर आणि इथे तुमच्या नारळाच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसा फिक्स करायचा तशा तुम्ही फिक्स करू शकता. असं काही नाही की इकडे एवढाच अंतर ठेवायचं. आता मला तर एवढं अंतर बसलं माझ्या नारळाला. आता ते तुमच्या वरून डिपेंड आहे की तुम्हाला किती बसेल, काय होईल ते तुमच्या ह्याच्यावरती आहे. मग आता तुम्ही कसा बसवताय त्याच्यावरती आहे. पण अशा प्रकारे हा तुम्ही मुखवटा बसवू शकता. हा जो नंतर आपण धागा लावलाय तो लगेच काढायचा नाही. कारण हा नंतर मग कधी आपल्याला वापरता येईल असेल तर आपल्याला वापरता येईल. नाहीतर मग खूप घाई होते काय-काय वेळेस. तर मग असं होणार नाही. मग अशा प्रकारे छान त्याला लावून ठेवायचं. ह्याच्यामध्ये पण खूप सारे त्यांच्याकडे या मुखवट्यामध्ये खूप सारे व्हरायटी आहे. म्हणजे मळवट, हळदी-कुंकू मळवट, फक्त हळदीचा मळवट, असे खूप सारे त्यांच्याकडे व्हरायटी आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर दादाला कॉन्टॅक्ट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर हा एक मुखवटा आहे. तर आता तरी माझ्या मते तुम्हाला वाटलं असेल की तुमचे प्रश्न सुटले असतील. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न होता मध्ये की तू वेणी कशी लावलीस देवीला? तर बघा ही वेणी रेडीमेड अशी बाहेर मिळते. तर ही एक मी वेणी घेतली होती आणि हिची कॉस्ट तुम्हाला 110 अशा रेंजमध्ये पडेल. तर ही छोटी साईज पण क्वालिटी चांगली आहे. त्याला मी ना थोडंसं असं डायमंड लावले होते. म्हणजे ज्या टिकल्या असतात त्या. त्याच्यानंतर हा मी नॉर्मल धागा घेतला होता आणि तो हे जे पॉइंट आहेत ना मेन वरती टॉपचे, तिकडनं मी पाठीमाग काढला तो बाहेर होल्ड थोडंसं करून. तो इझिली होऊन जाईल. तुम्ही सुद्धा कराल आणि जेवढं तुम्हाला हवंय त्याच्यानुसार मग तुम्ही नॉट बांधा. आता पहिल्या गुरुवारी तर मी त्याला अशा प्रकारे छान अडकवली होती पूर्ण. असा इथे एक नॉट बांधली होती आणि अडकवली. पण ह्यावेळेस देवीचं स्वरूप ते थोडंसं छोटं वाटत होतं. तर म्हणून मला ते असं गोल-गोल करत देवीला लावावी लागली. पण अशा प्रकारे जर तुम्ही लावलात ना वेणी किंवा केस, ते खूप छान दिसतात. पाहिजे तुम्ही दोन्ही साइडने अशी देवीला केस सोडू देखील शकता. तसं केलं तरी पण चालेल. असं नाही की वेणीच लावली पाहिजे. म्हणजे असं स्वरूप करायचं असेल तरी लावू शकता. तुमच्यावरती आहे जसं की तुम्ही झालंय म्हणजे एवढे मुखवटे घेतोयस, काय, काय, काय झालंय नक्की? तर मी खरंच वेडा झालोय देवांसाठी. तर मी आणखीन एक मुखवटा घेतलाय. तर तो कुठला मुखवटा आहे तो तुम्हाला मी दाखवतो. खास करून मी शेवटच्या मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवारसाठी घेतलाय. म्हणजे जो आपला शेवटचा गुरुवार असेल ना, त्याच्यासाठी मी खास करून घेतलाय. तर तो मुखवटा मी तुम्हाला आधी पूर्वतयारी जी आपली झाली बघा, तसं मी व्हिडिओ शेअर केला होता. तर त्याच्यामध्ये मी शेअर करणार होतो हा मुखवटा. पण माझ्या मनात काय आलं, की म्हटलं, की नको आपण नंतर कधीतरी शेअर करूया. पण ह्याचे डिटेल्स वगैरे जे आहेत ते मी तुम्हाला देणार नाहीये. त्यामागे पण खूप मोठी कारणं आहेत. म्हणून मी त्याचे डिटेल्स काही ईटीसी आहे तर ते तुम्हाला मी देणार नाहीये. तर हा मुखवटा जर तुम्हाला कुठे ऑनलाईन मिळाला किंवा काय झालं तर तुम्ही लगेच मला कमेंट करा किंवा असं सेम टू सेम मुखवटा जर तुम्हाला दिसला तरी कमेंट करा. म्हणजे आता हा मुखवटा माझ्याकडे आलाय आणि जर हा मुखवटा मी दाखवल्यावर तो तुम्हाला आवडला, तर मग प्रॉब्लेम होणारच आहे आणि आवडणाराच हा मुखवटा आहे. कारण ह्याची डिटेल्स तर मी म्हणजे महत्वाचं की तुम्हाला मी नाही देऊ शकत, की आम्ही कुठून घेतलाय, काय केलंय वगैरे काही कारणांमुळे. तर ज्यांच्याकडून मी घेतलाय तेच बोलले, की डिटेल्स वगैरे काहीच देऊ नका. मग तुम्ही दाखवा.
ओके. आता ते आय डोंट नो की मला ते असे का बोलले. कारण आजपर्यंत जेवढे मुखवटे प्रमोट केलेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येकाने सांगितलंय की दाखवा उलट खूप छान आहे ऑप्शन. तर हे दादा बोलले की नको, नको म्हणून. तर मी तो तुम्हाला मुखवटाच दाखवतो की तुम्ही कुठून घेतलाय. इतका सुंदर आहे हा मुखवटा, इतका सुंदर की काय सांगू मी तुम्हाला. पण हा मुखवटा लावायला पण माझे नाकीनऊ खूप येणार आहेत. खूप म्हणजे खूप येणार आहेत. दाखवतो मी तुम्हाला. आता या मुखवट्याला तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ना, ते तुम्ही द्या. इतका सुंदर. कारण दादानी त्या मुखवट्याला नाव नाही अजून ठरवलंय. पण काय सांगू यार मी तुम्हाला या मुखवट्याबद्दल. तर तो मुखवटा आहे. आता हाईटीवर आता तुम्हाला समजलं असेल की हा ओह माय गॉड किती हाईटीचा आहे. बघा एवढा एवढा हात बसतोय माझा पूर्ण अखंड. तर तो मुखवटा आहे हा. किती 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 निरागस सुंदर अगदी साजेरी भोळी पाबडी आपली देवी आई दिसते. इतका सुंदर या देवीचा चेहरा आहे ना की मी काय सांगू. जेव्हा हा मुखवटा माझ्या हातात आला ना, तेव्हा लिटरली म्हणजे थोडस डोळ्यातनं पाणी आलं. एवढं मला तो आनंद झाला या देवी आईला बघून. इतका सुंदर चेहरा आहे की अशा माझ्याकडे मुखवटा अजूनही नव्हता आला. तर मी काय सांगू यार तुम्हाला. देवीचे डोळे बघा, देवीचं नाक बघा किती सुंदर त्यांनी केलंय. वरनं देवीच्या डोळ्यांना आहे ना असं छान ग्लॉसीपणा दिलाय आणि इतका सुंदर हा मुखवटा आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. खरंच मला हा मुखवटा खूप आवडला आणि या मुखवट्याला त्यांनी इथे केसांच्या साईडला असे छान होल दिलेत. जसं आता या सुरव क्रिएशन दादांचं पाठीमागे त्यांनी कडी दिलेली आहे आणि या मुखवट्याला इथे साईडनी 2 होल दिलेत. तर हा फरक आहे. आता साईडनी 2 होल दिले तर काही वेळेस खूप प्रॉब्लेम होतो अडकवायला. मग कढीमुळे कसं स्टेबल राहतोय मुखवटा, वाकडा-तिकडा होत नाहीये. नाहीतर ह्याच्यात काय होतं म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाने कडी माझ्या मते दिली पाहिजे. हे असं स्टेबल अडकवता येतोय तो नीटनेटका. तर असू दे आता. पण हा देवीचा चेहरा कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काहीच काम केलेलं नाहीये ह्याच्यावरती. म्हणजे जे डायमंड वर्क, मोती वर्क असं म्हणतात ते. तरी पण सुंदर देवीचा चेहरा बघा किती निरागस दिसतोय. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा नक्की दाखवेन. इतका तो चेहरा सुंदर दिसतोय बघा. देवीचा असं नाक बघा तुम्ही देवीचं किती सुंदर दिसतंय. म्हणजे असं छान प्रॉपर जसं ह्युमन आहे म्हणजे माणूस आहे जसा, अगदी तसं देवीचे आयलॅशेस, देवीचे डोळे, देवीचं नाक, नक्षा, अगदी तिचे कान किती, किती, किती सुंदर दिसतंय. कोणाला कोणाला नाही आवडणार मुखवटा मला नक्की सांगा. इतका हा सुंदर मुखवटा आहे. पण ह्या मुखवट्याची प्राइस मी तुम्हाला सांगू शकतो, की हा मुखवटा तुम्हाला किती कॉस्ट पर्यंत पडेल. तर हा मुखवट्याची पूर्ण मी पहिली तुम्हाला माहिती देतो. खूप आता ह्याच्यावरती बोलणं झालं. तर हा मुखवटा पूर्णपणे फायबरचा आहे. खूप मोठा आहे. तुम्हाला अंदाज येत असेल बघा. माझा हा जो काळा धागा आहे हातामध्ये, ते या बोटाच्या टोकापर्यंत ते इथपर्यंत बघा. एवढा तो मुखवटा आहे. ओके. तुम्हाला दिसतोय म्हणजे एवढा तरी माझा पूर्ण हात भरतो. हा बऱ्यापैकी मोठा मुखवटा आहे आणि ह्या मुखवट्याची प्राइस आहे 1,000 म्हणजे तुम्हाला आता तुम्ही घ्याल त्याच्यावरती आहे. ह्याच्यात खूप सारे साईज पण खूप साऱ्या म्हणजे 3 साईज आहे. ही खूप लार्ज साईज आहे. आय डोंट नो की त्यांच्याकडे अवेलेबल असेल का? पण मी एक माहिती तुम्हाला देतोय कारण त्यांचा नंबर तर मी तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही करणार आहे. पण एक त्यांची माहिती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय, की असं जर तुम्हाला कुठे मुखवटा मिळाला तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ह्या मुकुटाची प्राइस आहे ₹1,750 या मुकुटाची प्राइस आहे. तर तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच थोडंसं शोधाशोध करा. तुम्हाला नक्की मिळेल. देवी यायची इच्छा असेल तर ती तुमच्या घरी अशा स्वरूपात नक्की येईल, जशी ती माझ्या घरी आली आहे. तर बघू आता. काय माहिती दादा असे का बोलले, की नका देऊ. मला नाही असं करायचंय कुरिअर वगैरे किंवा काही गोष्टी. तर मी त्यात जाऊन किंवा त्या गोष्टी करून मी तुम्हाला नाही त्यांचा नंबर देऊ शकत. आय डोंट नो व्हाय. बट देवी आई किती सुंदर दिसते. खूप खूप भारी दिसते देवी. जेव्हा हा मुखवटा पूजेत लागेल, जेव्हा तिचं पूजन होईल, जेव्हा तिच्यावरती साडी, दागिने सगळं चढेल, तेव्हा किती भारी दिसेल ते. आणि प्लस त्यांनी कानातल्यांसाठी होल नाही दिलेत. माझ्या मते दिले पाहिजे होते, पण त्यांनी ते नाही दिलेत. पण देवीच्या नाकात दिलेलं आहे. म्हणजे नाकामध्ये होल नथनीसाठी दिलंय देवीला. इतका हा सुंदर मुखवटा आहे. आणि मुखवट्याची प्राइस ₹1,750 आणि असा सेम मुखवटा जर तुम्हाला सजवलेल्यामध्ये हवा असेल, म्हणजे हे सगळं काम केलेलं आता ह्याच्यावरती हे बेसिक काम केलंय त्यांनी, बेसिक एकदम. जे असं ते पी-ओ-पी म्हणजे ह्याच्यावरती असतं ना फायबरवरती तसं काम केलंय.
जर तुम्हाला डायमंड वर्क केलेला पूर्ण मुखवटा हवा असेल किंवा मळवट केलेला मुखवटा हवा असेल, तर त्याची प्राइस तुम्हाला 2100च्या पुढे पडणार आहे. म्हणजे आता हा फक्त साधा मुखवटा ₹1,750 ला आहे. तर तो तुम्हाला सजवलेला वगैरे 2100 किंवा 2200 किंवा 2500 पर्यंत तो मुखवटा तुम्हाला जाऊ शकतो. कारण त्यांचं तसं काम आहे, तशी क्वालिटी वापरली गेलेली आहे. त्यांचं जे सजवण्याचं काम आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. पण मला सजवल्यापेक्षा असे मुखवटे खूप आवडतात. म्हणून मी हा मुखवटा घेतला. तर जर तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं रिसर्च करा. मी बॅक कॅमेऱ्याने सुद्धा तुम्हाला दाखवेन आणि असा पण प्रॉपर दिसतोच आहे तुम्हाला मुखवटा. किती सुंदर येतोय. ओके. तर अशा प्रकारे आजचा आपला छान मस्त व्हिडिओ होता. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशोकाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.